देवा भाऊ, त्या रिपोर्ट्स बद्दल काय कळलं? सिस्टर, काय चहा बनवलायस तू आज? वा, हा असा चहा नशिबात असायला हवा ग. आता आमच्या नशिबात काय तो टपरीवरचा कटिंग. तुम्ही रोज घरी येत जा, मी रोज तुम्हाला चहा देईन. पण मला बबलू दादांनी आता आज सांगितलं की तुमच्यासोबत कोणीतरी माणूस होता. बहुतेक तो लॅबवाला होता ना? कुठे येतो? हा अगं, त्याला एक अर्जंट काम आलं म्हणून तो गेला. बरं, त्या रिपोर्ट बद्दल सांगा ना मला. हा अगं, तुला माहिती आहे ना आपली ड्युटी. कधी कोणाच्या मागे जायला लागेल काय सांगता येत नाही. नाही तर खरंच आलो असतो. देवा भाऊ, विषय का टाळताय तुम्ही? सांगा ना मला या रिपोर्ट्स बद्दल काय आहे ते. हे सॅम्पल्स त्या लॅबवाल्या साहेबांनी चेक करून पाठवलेत. यात काय लिहिलंय हे कसं कळेल? सिस्टर, डोंट वरी. आता देवा आलाय ना घरी, मी सगळं सांगतो. पण मला आधी सांग, अमृता वहिनी अजूनही रेग्युलरली हे औषध घेतात? नाही, म्हणजे आधी घेत होत्या, पण जेव्हापासून राजकुमार सर या घरात आलेत ना, तेव्हापासून त्यांनी अमृता वहिनींना हे औषध घेऊ नाही दिलंय. पण मला असं वाटतंय की ऐश्वर्या मॅडमने मला एकदा हे औषध दिलंय. काय? मग तू पुन्हा हे औषध घेतलं नाहीस ना? नाही, पण असं काय आहे त्यात? थँक गॉड. ते सांगतो तुला. पण नशीब अमृता वहिनीने हे औषध घ्यायचं टाळलं. अमृता वहिनींना किती त्रास झाला असेल या औषधामुळे. त्रास? कसला त्रास? सिस्टर, हे औषध प्रेग्नन्सी पुढे ढकलण्याचं औषध. काय? म्हणजे त्या औषधामुळे बाळ होऊ शकत नाही? नाही, खूपच स्ट्रॉंग औषध आहे. पण हे औषध घेण्याचं थांबवल्यावर याचे परिणाम थांबू शकतात. मग तुम्ही पुन्हा प्रेग्नंट होऊ शकता. असं आहे काहीतरी. म्हणूनच वहिनी पुन्हा आई होऊ शकल्या. देवा, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खूप मोठी मदत केली आहे माझी. ते सगळं ठीक आहे ग, पण हे सगळंच खूप शॉकिंग आहे माझ्यासाठी. ते काय नाही सिस्टर, तू हे सगळं सत्य लवकरात लवकर घरच्यांना सांगून टाक. त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा काय ना तो सगळ्यांना कळला पाहिजे. नाही देवा, मी आता कोणाला काहीच सांगू शकत नाही. पण वेळ आल्यावर मी सगळ्यांना सगळं सांगून टाकणार आहे. ऐश्वर्या मॅडमने खूप मोठी चूक केली आहे. त्या स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या बाबतीत असं कसं वागू शकतात? मी ह्या चुकीसाठी त्यांना कधीच माफ नाही करणार. हो हो, चालेल चालेल, नक्की नक्की. नाही नाही नाही, अजिबात काळजी करू नका. आपली ॲड मस्तच होणार. येस येस, ओके. तुम्ही डिटेल्स पाठवून द्या. ओके, बाय बाय. पप्पा, तुम्ही कामात आहात का? मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. अगं नाही ग, काम तर काय चालूच राहतील. बोल ना, काय बोलायचं आहे? तुम्ही म्हणत होतात ना की आपल्याला ह्या फिल्मचं शूटिंग लवकरात लवकर सुरू करायचंय म्हणून. खूप घाई होती तुम्हाला. काय झालं त्याचं? नाही म्हणजे ह्या सगळ्या गोंधळात आपलं काही बोलणंच नाही झालं.